शुभम, जानूचा मेसेज आला. अरे जानू पण म्हणती नाही यायचं. भावा, मला वाटलंच होतं असंच काहीतरी करते का. आता काय करायचं ब्रो? विकासला काय सांगायचं उद्या? का नाही आलाय दोघी? विकासला सांगू मेसेज करायला. भावा, मस्त आयडिया आहे. हॅलो विकास भाऊ, अरे या दोघी टाळ्यात येत उद्या यायला. तू एकदा मेसेज करून सांग ना, तुझं नक्की ऐकतील. बरं झालं रे हॉस्टेलला आलो आज राहायला. बरं वाटतंय थोडं चेंज. फक्त चुकून तुझ्या जीएफला सांगू नको बरं का. हाय, उद्या काय आहे तुम्हाला माहितीच असेल. किती महत्त्वाचा दिवस आहे. तुम्ही उद्या सकाळी 8 वाजता रेडी राहा. प्लीज टाळू नका यायचं उद्याचं. आय होप तुम्ही उद्या याल. तुमच्याशिवाय उद्याचा दिवस अपूर्ण आहे. तर सकाळी प्लीज वेळेवर या. हॅपी बर्थडे सुषमा. सुषमा, तू जसं तुझा वाढदिवसाला जाऊन शाळेतल्या मुलांना वस्तू वाटायची, तसंच आम्ही आज करून आलो आहे. खूप मिस केलं ग तुला. आता तर जान्हवी आणि दिया एकमेकींसोबत बोलत पण नाही आहेत. मी तुझा बॉयफ्रेंड असून सुद्धा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. पण काय या दोघी तू गेल्यापासून इतक्या दुश्मनी करून बसल्यात कळत नाही ग. कशा तुम्ही तिघे राहायच्या पहिल्या आणि आज बघ तू नाही आहे तर वेगळं चित्र आहे. आता मी माझ्या मार्गाला जाईल आणि यांच्या. तर मला असं वाटतंय की यांच्यातला कडवटपणा तो आहे मिटवायचा आहे. कारण मला माहीत आहे तू असतीस तर तू हे असंच केलं असतंस. काय चाललंय रे तुमच्या दोघींचं? आज आपण सुषमाचा बर्थडे करून आलो, तिथेही तुम्ही दोघी काही बोलले नाहीत. इव्हन एकमेकींचं तोंड सुद्धा तुम्ही बघितलं नाही. अरे बरं झालं विकास भाऊ तू हा विषय काढला. अरे या दोघींच्या भांडणांमुळे आमच्या डोक्याला शॉट उभं राहिलाय. आशिष, तुला माहिती ना मला या टॉपिकवर बोलायला नाही आवडत. का नाही बोलायचं? अरे विकास भाऊ, काय सांगू तुला, काय भांडतं ते दोघी कॉलेजमध्ये. त्यांच्या दोघींच्या भांडणामुळे मला सर आशिष सोबत कॉलेजमध्ये बोलता पण येत नाही. शुभ्या, तुला माझ्या मुलीच्या सोबत बोलता येत नाही का? म्हणजे गर्लफ्रेंडचं काय घेऊन नाही बे तुला. दिया, सध्या तो टॉपिक महत्वाचा नाहीये. तुम्ही दोघी एकमेकांसोबत कधी बोलणार आहात ते सांगा. कधीच नाही. मी पण काय मारायला नाही लागले तुझ्या वाचून. दिया, तू शांत बस. तुला नाही माहिती तिच्यामुळे काय झालंय ते. माझ्यामुळं की तुझ्यामुळं? जान्हवी, आरामात. ती ओरडते ती दिसत नाही का तुला? तुम्ही दोघी गाडीतून खाली उतरा आणि एकदाच काय ते बोलून घ्या आणि मिटवा. बोला आता. मला नाही बोलायचं. कशी बोलशील तू?
चुकीच तुझी होती म्हटल्यावर. ए जानवी, त्यावेळेस तू जर लवकर गेली असती ना तर सुषमा वाचली असती. किती आशेने कॉल केला असेल ना तिने तुला. पण नाही, तुला तर करिअर महत्वाचं होतं, तुला डान्स करायचा होता ना त्यावेळेस. मला माहित होतं का ती सुसाईड करेल. तो शेवटचा कॉल असेल तिचा. अगं कॉलवर रडत होती ना ती, तुला तर अक्कल पाहिजे होती. मला नाही भेटला वेळ जायला. पण तुला तर कॉल केला होता ना मी की तू जा पुढे म्हणून. तू तरी गेलीस का त्यावेळेस. तू पण तर खो खो खेळत होतीस ना. फाईल्स तर पाहिजे होतं मला. ठीक आहे. अगं हे बुक खूप अप्रतिम आहे. मी वाचलं, खूप पॉझिटिव्ह वाटतं वाचल्यानंतर. तुला कधी लव फील झालं ना की हे वाच. आणि तुझं वाचून झालं की दियाला पण दे. मला कशाला होईल लव फील. तू आणि दिया आहेत की माझ्याकडे. चल मी येते. हा ठीक आहे. आशिष अगं तू डोक्यात कमी का काय
काय बी तुझ्या डोक्यात पाणी झालंय. अख्खा 1 वर्ष तुला सुषमाची चिठ्ठी सापडली. अगं अख्खा 1 वर्ष झालं तिच्या सुसाईडला. जडबेजा, जान्हवी, तुला काय वाटतं मला तिची काळजी नाहीये का? अगं मला जर त्या चिठ्ठीबद्दल माहिती असतं ना तर 1 वर्ष आधीच पोलिसांना देऊन टाकली असती. हो माय गॉड, जान्हवी द बेस्ट ऍक्टर. अबे हे खरं आयुष्य आहे. इथं ना ऍक्टिंग करून प्राइज नाही मिळणार. ऍक्टिंग वाटतेय तुला? हा, ऍक्टिंग वाटतेय का? काय अतरंगी पोरगी आहेस का तू? तुला कसं वाटू शकतं की मी सुषमाच्या एवढ्या सेन्सिटिव्ह टॉपिक बद्दल ऍक्टिंग करेल? ती मैत्रीण होती आपली, दुश्मन नव्हती. काम डाऊन यार, प्लीज भांडू नका. आणि जान्हवी तुला ही आता चिठ्ठी कशी काय सापडली? हो सांग बरं, कशी काय सापडली? लपून ठेवलेली काय? पण मुद्दा म्हणून आत्ता का काढली 1 वर्षाने? काल जेव्हा आपली भांडणं झाली ना तेव्हा मी घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर तिने जे मला सामान दिलं होतं ना ते सगळं मी पाहत होते. त्याच्यामध्ये मला ही बुक सापडली. जेव्हा तिने मला ही बुक दिली होती ना तेव्हा ती मला म्हटली होती की जेव्हा तुला कधी आयुष्यात ना कधी लो फील झालं ना तर ही बुक वाच, आणि तुझी वाचून झाली ना की दियाला पण दे. वाव, स्टोरी तर खूप सांगितली पण मला आहे ना बिलकुल पटलेली नाही बे. स्टॉप इट यार दिया, काही काय बोलतीये तू? तिला विसरायची सवय होती. बुक मध्ये नोट्स पण विसरत होती आणि पैसेही विसरत होती. मे बी असंच काहीतरी झालं असेल. हॅलो जान्हवी, मला खूप लो फील होतंय अगं. रडते कशाला? रडायला काय झालं तुला? तुझी आणि दियाची खूप आठवण येतेय. मला भेटायला या ना प्लीज. आम्ही आहेत ना तुझ्यासोबत. काय तुझ्याकडे काय बोल, आत्ता आले असते पण माझी आत्ताच प्रॅक्टिस सुरू झाली. बरं ऐक, मी काम करते, 1 तासाभरात आहे ना माझी प्रॅक्टिस होईल, मग मी येते. वाटलं तर आता दियाला पाठवते, ठीक आहे? ओके. ऐका ना, तुम्ही ना तुमचं प्रिपरेशन चालूच ठेवा. म्हणजे आता जसं लास्ट टाइम सांगितलं तू तिकडे जा, मी एक दोघे जणी प्लीज जरा विदाउट स्क्रिप्ट पण करून बघायला, ठीक आहे? हॅलो दिया. हा जान्हवी बोल ना. ऐक ना, सुषमाचा कॉल आला होता का? म्हणजे रडत होती ती, मम्मी पप्पांची आठवण येते असं म्हणून. ऐक ना, तू फ्री असशील तर तू जातेस का तिच्याकडे? नाही बे, 2 दिवसावर मॅच आली. हे बघ प्रॅक्टिस चालू आता, हे पूर्ण प्रॅक्टिस करतात ते. नाही मला नाही जमत. तसं पण मला असं वाटतं की संधीचे काका काकूंचीच काहीतरी झालं असेल. तिच्या घरच्यांची कटकट चालूच असते ना. ते तर आहेच म्हणा, पण बरं तू फ्री झालीस ना तर तू जा लवकर. हा बघते, मी ट्राय करते. पण मला वाटत तर नाही माझं जमेल, पण बघू तुला जमलं तर तुझं. ठेवू का? चल बाय बाय. बरं ऐका ना, झालं का तुम्ही स्क्रिप्ट न घेता